आई, आपण कधी उभारायची ग गुढी? अगं हे काय, मी तयारीच तर करत होते ना. झाली ना माझी तयारी की लगेच उभारू आपण गुढी. बर बर. हो हॅलो. वेळेवर आले ना मी? हो हो वर्षाताई, अगदी वेळेची आहे ना? हो हो अगदी वेळेवर आलात. मी गुढीची तयारीच करते. ए सानू, आत्यासाठी पाणी आण ना. हा आणते आणते. मी जरूर चालले, काय पाणी ठीक आहे ठीक आहे. पण आई मला सांग ना, आपण गुढी का उभारतो ग? अगं त्याच्या 3-4 आख्यायिका आहेत. हा, आख्यायिका? आख्यायिका म्हणजे तुझ्या स्टोरीज ग, स्टोरीज. अच्छा ओके. तर ऐक ह. शालिवाहन नावाचा एक राजा होता. त्यानं मातीचं सैन्य तयार केलं आणि त्या सैन्यावरती पाणी शिंपडून सैन्य जिवंत केलं. आणि या सैन्याच्या मदतीनंच शालिवाहनाने शकावर म्हणजे आपल्या शत्रूवरती विजय मिळवला. आणि या विजयाप्रित्यर्थच शालिवाहन शके सुरू झालं आणि नवीन वर्षाची सुरुवात झाली. तोच आजचा दिवस बरं का, गुढीपाडवा. हो ओके ओके ओके. आणि सान्वी, त्याच दिवशी ब्रह्मदेवाने सगळ्या विश्वाची, सगळ्या सृष्टीची निर्मिती केली आणि तेव्हापासून सत्ययुगाची सुरुवात झाली. आणि या दिवसाचं स्मरण म्हणून गुढीपाडवा हा साजरा केला जातो. अच्छा. काय वर्षा, बरोबर का? मला सुद्धा आठवतंय एवढं सगळं. चालू तुला मी एक सांगते. आजी तुला गोष्ट सांगायची ना श्रीरामचंद्राची. हो हो सांगायची. पुढे तर ते श्रीरामचंद्र जेव्हा रावणाचं वध करून आणि 14 वर्षाचा वनवास संपून जेव्हा सीतेसह अयोध्येला परत आले, तेव्हा अयोध्यावासियांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. ह्या पताका, तोरणं उभारून त्यांचं स्वागत केलं आणि विजयोत्सव साजरा केला. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली. आणि श्रीरामाच्या विजयाची पताका संपूर्ण अयोध्येवर झळकली. हो ओके ओके, कळलं. हो हो अगदी बरोबर बोललात हा वर्षाताई तुम्ही. पण त्या दिवशी असंही म्हटलं जातं की प्रभू श्री रामचंद्रांनी वालीचा वध करून त्याच्या छळातून संपूर्ण प्रजेला मुक्त केलं. श्रीरामांनी आपल्या दैवी शक्तींनी वालीचा, त्याच्या आसुरी शक्तींचा नाश केला. त्याचं गुढी सूचक आहे बरं का. हो ओके. आणि आता मी म्हणलं ना श्रीरामचंद्रांच्या विजयाची पताका संपूर्ण अयोध्येवर झळकली, तर त्याच्या संदर्भात एक अतिशय सुंदर गाणं आहे. हो बरोबर. चालेल, म्हणा.